आज आपण चाललोय माधवमधील सर्वात उंच मूर्ती बघायला आगमनाला, माधवच्या मोर्याच्या आगमनाला चाललोय. मी आहे, माझा मित्र MBB गेमिंग आहे आणि आपल्यासोबत अजून एक मित्र जॉईन होतो आहे इदिल्स आहे. सो आज ब्लॉग करायला चाललोय. वाजल्यात आता 3 गणपतीची मूर्ती निघाली आहे. सो बघूया आगमन भेटलं जे गेटच्या बाहेर भेटलं तर बेस्ट आहे. सो चेक करू. तर पावसामुळे थोडं डिले होत होतं, बट पाऊस सध्या गेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आगमनाला. सो आमचे मित्र जुळलेले आहेत इदिल्स आहे. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. तर फायनली गणपती राणीबाग जवळ आलेला आहे आणि आम्हाला या टायमिंगला भरपूर लेट झाला. आणि गणपती बोलायला गेला ना की गणपती यावर्षी भरपूर म्हणजे भरपूर लवकर काढला आहे. सो आम्हाला आम्ही यायला तर आम्हाला 3 ते 3:30 झाले. तर आम्हाला गणपती गणेश गल्ली लालबागच्या राजाच्या जवळ भेटला. आणि एकच्या टायमिंगला गेल्या टायमिंगला आमचा गणपती 4 वाजता निघालेला. बट या टायमिंगला या लोकांनी गणपती आय थिंक 2-3 वाजता काढला आहे. सो आम्हाला जो बाहेर पडतो ना गणपती सो ते भेटलं नाही.
आणि यावर्षी माझगाव ताडवाडी गोविंदा पथकसुद्धा होतं जसं तुम्ही बघितलं. तर आता आम्ही आलो राणीबाग जवळ आणि आमचा गणपती जो दिसतो तुम्हाला पाठी भरपूर आहे कारण की थोडंसं झाडामुळे अडतं आहे म्हणून. तो आमच्यासोबत आमचे एक इन्फ्लुएन्सर आहे शुभम टप्पे. काय बोलणं शुभम टप्पे, कसं वाटतं आज आगमन झाल्यामुळे? आज आगमन तर खूप छान झालं पण आमचे पाय खूप दुखतात, पाव दुखी भरपूर आहे. सो तुम्ही यांना ओळखतच असाल, 1K फॉलोअर्स आहे त्यांना. 1K फॉलोवर 1Kच आहे ना? किती आहे? 1K काय 5K मला माहिती नाही. 5K क्रॉस आहेत आणि लवकरच 10K क्रॉस होतील अशी इच्छा आहे माझी. बघूया आता तुमचं सगळ्यांचं प्रेम असेल तर ते ह्या महिन्यात होऊन जातील. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता पुढे जाऊन थोडा वेळ बसतो आणि मग भेटतो कारण की गणपती निघायला अजून तरी 15 ते 5-10 मिनटं लागतील आणि पुढे यायला तरी 15-20 मिनटं. सो तेवढा वेळ बसतो, पाय तरी दुखणार नाही तेवढं. तर आता माझे मित्र, आमचे मित्र आणि माझगावच्या मोऱ्याचे कार्यकर्ते सुजल भोसले आम्हाला भेटले. कसं वाटतं सुजल भोसले, आज माझगावच्या मोऱ्यामध्ये आपल्या पप्पाचं आगमन झालं आहे? अरे वाटणारच भावा. एवढी भव्य अशी 24 फुटाची जी मूर्ती आपण बनवली आहे, ती आपण मूर्ती एकदा आपण प्रेक्षकांना आपण एक क्लिपमधून दाखवली, एक सिनेमॅटिक क्लिपमधून. तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपल्याकडे आता सध्या मारखंड आणि गोडत्तो बीच अशी यांची जुगलबंदी जी आहे ती चालू आहे. आणि आपण बघू शकतो की या भाविकांचा भरपूर प्रतिसाद असा जो आहे तो एकदम असा खूप जास्त आहे. आपण गेल्या ब्लॉगमध्ये आपल्या भावाचा बघितला असेल. टेन्शन नाही घेऊ, जर आम्हाला भेटली ती क्लिप तर आम्ही टाकू. तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही गेलं बघितलं असेल की आपण ज्या प्रकारे सांगितलेलं की आपल्या गणपतीचा जो फ्लेम असतो आणि नुकताच आमच्या ज्या गणपतीचे जे ते ABP लाईव्ह ABP माझा या यूट्यूब चॅनलवरती जे फाईट अपलोड झाले तर नक्की जाऊन बघा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. आय बटनमध्ये पण देतो, आय बटनला पण द्यावरती. चला आता एन्जॉय करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता काही सिनेमॅटिक्स तुम्ही दाखवा. आता आमचा मित्र काही सिनेमॅटिक्स तुम्हाला दाखवतील, खतरनाक वळले.
मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका. फायनली गणपतीचं आगमन झालं आहे मंडपामध्ये. सो तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा. माझं थोडासा ब्लॉग कमी झाला आहे म्हणजे शूट जास्त झालं, ब्लॉग कमी झाला आहे कारण की भरपूर आवाज होतो तो करायला भेटलं नाही. थोडंफार जेवढं भेटलं मी तेवढं केलं. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला ॲड ऑन पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि थोडंसं एन्व्हायरमेंट चेंज वाटत असेल तर ती व्हिडिओ पण लवकरच येते. तो भेटू तुम्हाला. बाय. विनायका हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका.